पण जाता जाता 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 गोष्टी सांगून जाईन मी तुम्हाला। हा सगळा परमार्थ करत असताना, ही सगळी भक्ती करत असताना सगळ्यात मोठी भक्ती आणि आपली सगळ्यात मोठी श्रीमंती जर असेल तर ते आपले मायबाप आहेत। आणि म्हणून आपल्या घरामध्ये असणारी रुक्मिणी माते समान असणारी आई आणि विठ्ठला समान असणारा बाप, या दोघांची आयुष्यभर सेवा करा। विठेवरचा पांडुरंग परमात्मा तुम्हाला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही। आई वडिलांच्या सेवेची ताकद आहे। तो भगवान पांडुरंग परमात्मा युगे 28 उभा आहे। कशासाठी? पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता आणि जगाचा मालक आला पाहुणा बनून। कोण आला? साक्षात भगवंत। आता अतिथी देवो भव, पाहुणा आलाय म्हणजे पाहुणचार करणं आपलं काम आहे। पण पुंडलिक म्हणले थांबा तुम्ही, माझं आई वडिलांची सेवा करण्याचं काम, पाय दाबण्याचं काम चालू आहे, ते झाल्यानंतर मी तुमच्याकडे येतो। आता आपल्या खऱ्या खऱ्या पाहुण्याला जर असं म्हणलं तर किती राग येईल। पाहुणा परत आपल्या घराकडे फिरकणार सुद्धा नाही। पण जगाचा मालक होता, थांबला तिथं। अरे किती वेळ थांबू म्हणले? अहो थांबा म्हणला, माझं काम झाल्याशिवाय मी येणार नाही। म्हणून पुंडलिकानं सांगितलं तुम्ही तिथं थांबा, वीट फेकून मारली आणि तिथं थांबा म्हणून सांगितलं। आणि तो भगवान पांडुरंग परमात्मा युगे 28 ही अजूनही उभा आहे। आई वडिलांच्या सेवेची ताकद आहे। आणि म्हणून माझं एवढंच सांगणं आहे की आयुष्यभर एक वेळ इकडची भक्ती थोडी कमी केली तरी चालेल, पण आई वडिलांची सेवा करायचं याचं कारण आहे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर। देवाला प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नसावं, म्हणून देवानं साक्षात भगवंताच्या रूपाने आई वडिलांना निर्माण केलंय। अशा आई वडिलांची सेवा करा। पण आता शहरात तर दुर्दैवाची गोष्ट आहे, काय आहे हे आपल्याला माहीतच आहे। सेवा करतो आपण, पण कधीपर्यंत? गाडीचं एकच चाक आहे तोपर्यंत। आणि तुम्हाला सांगते, आज शहरातली जर परिस्थिती बघायला गेली तर आई वडिलांची काय अवस्था आहे। बाप काढलास घराबाहेर, दारात रडते आई पण। बाप काढलास घराबाहेर, दारात रडते आई पण। रोज बायकोसाठी म्हणायला तुझ्यासाठी काय पण। आठवून बघ जरा आईचे दिवस, लेकच पोटा यावा म्हणून किती केले होते नवस। आठवून बघ जरा आईचे दिवस, लेकच पोटा यावा म्हणून किती केले होते नवस। इकडून तिकडून तिच्या नवसाला देवही पावला, तुझ्यासारखा हिरा पदरामध्ये गावला। लहानपणी आई तुला शेतामध्ये न्यायची, ऊन लागू नये म्हणून पदराची सावली धरून राहायची। तुला भूक लागली ना, तू टायटाय रडायचास। तुला भूक लागली की तू टायटाय रडायचास। आईचं दूध संपलं ना, रक्त सुद्धा ओढायचास। रक्त पिऊन पोचलास लेका, रक्ताचं तरी ठेव मान। रक्त पिऊन पोचलास लेका, रक्ताचा तरी ठेव मान। पवित्र अशा आईचा कधीच करू नको अपमान। पवित्र अशा आईचा कधीच करू नको अपमान। आता फक्त एक कर, दारातल्या आईला घरात आण। आता फक्त एक कर, दारातल्या आईला घरात आण। किती दिवस जगणार आहे झाडावरचं पिकलं पान। तू गोडधोड खा, पण तिला शिळी भाकर तरी वाढ। तू गोडधोड खा, पण तिला शिळी भाकर तरी वाढ। आणि भाकर वाढताना जर बायको मध्ये आलीच तर तिला घराबाहेर काढ। बायको जाणारच नाही, मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देते। बायको जाणारच नाही, मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देते। यदा कदाचित जर गेलीच, मला येऊन भेटा, मी तुम्हाला दुसरी करून देते। अरे तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत। तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत। नवरा आई बापाला सांभाळतो म्हणून आयुष्यभर घर सोडून द्यायची कुठल्याच बायकोत नसते हिम्मत। वाघ बनवले आईनं, वाघ बनवले आईनं, दुर्दैवानं तिलाच उरलं नाही आई पण। वाघ बनवले आईनं, दुर्दैवानं तिलाच उरलं नाही आई पण। खरा मर्द असशील तर घे तिचं दर्शन आणि म्हण आई तुझ्यासाठी काय पण, आई तुझ्यासाठी काय पण, आई तुझ्यासाठी काय पण। बस त्यांना
दुसरी कशाची अपेक्षा आहे का तुमच्याकडनं? तुम्ही चटणी भाकरी जरी दिली तरी ते आयुष्यभर आनंदाने खात असतात. तुमच्या पैशाची अपेक्षा नाही, कशाचीच अपेक्षा नाही. फक्त आयुष्यभर त्यांची सेवा करा एवढंच त्यांना अपेक्षित असतं. पण कसं आहे, आयुष्यभर आई वडील लेकरांसाठी आधार बनत असतात. पण ज्या वयामध्ये लेकरांनी आई वडिलांचा आधार बनायचा असतो त्याच वयामध्ये लेकरं मात्र त्यांना आधार देऊ शकत नाही. एक आई वडील असू द्या आणि 10 पोरं असू द्या, ते कधी विचार करत नाही मी कसं सांभाळू. रात्रीचा दिवस करतात, दिवसाची रात्र करतात, कष्ट करतात आणि 10 पोरं एक आई वडील सांभाळतात. एक आई वडील 10 पोरांना सांभाळतात. पण आज कलियुगातली दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की 10 पोरं असून सुद्धा एका आई वडिलांना सांभाळू शकत नाही. मग काय तो पैसा कामाचा आणि ती काय श्रीमंती कामाची, आपली त्याला काहीच उपयोग नाही. कितीही जग आपण जिंकलं, कितीही कर्तृत्व गाजवलं तरी आपली झेप कमीच असते. पण ज्यावेळेस आई आपल्यावर कडेवर घेते ना तेव्हाच आपली उंची वाढत असते. आणि उगाच आपण अध्यात्म श्रद्धेच्या गप्पा आणतो. आईच्या पोटाला जन्माला येतोय देव कुठे म्हणतोय. खरा देव तर कोण आहे? आईच आहे. आणि हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझं एवढंच सांगणं आहे की आयुष्यभर आई वडिलांची सेवा करा. तिघांचे उपकार आपल्यावरती आहेत. एक म्हणजे भगवंताच्या उपकारातून उतराई होण्यासाठी आयुष्यभर भजन करायचं. आपल्याला हात असून सुद्धा आपण भजन करायला चुकारपणा करतो. पण ज्याला हात नाही, ज्याला दोन्हीही गुडघ्यापासून पाय नाहीत असा कुर्मदास नावाचा भक्त भगवंताची वारी करतो. आणि एवढंच नव्हे तर जगाचा मालक स्वतःची जागा सोडून त्याला भेटायला येतो. मग मला सांगा, आपल्याला सगळं जिथल्या तिथं दिले चांगले, जर भगवंतानं चुकून हे नाग जर हित दिलं असतं, वास कसा घेतला असता आपण? असं मागणं का नाही. सगळं एवढं विचार करून जिथल्या तिथं दिले, मग त्याच्या उपकारातून उतराई होण्यासाठी त्याचं भजन करायचं. संतांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी काय करायचंय? मार्ग धावणी गेले आधी दयानिधी संत ते, त्यांनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गावर चालायचं आहे. आणि तिसरं म्हणजे आई वडिलांचे उपकार. आता ते उपकार ठेवितो हा पायी जीव थोडा, जीव जरी ठेवला तरी त्यांच्या उपकारातून उतराई होऊ शकणार नाही. तरी सुद्धा आपण प्रयत्न करायचे. म्हणून आई वडिलांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी आपण काय करायचं आहे? फक्त आयुष्यभर त्यांची सेवा करायची आहे. आणि हाच खरा परमार्थ आहे. आणि वेगळी भक्ती आपल्याला करायची गरज सुद्धा पडणार. ज्याला शक्य नाही त्याला वेगळी भक्ती करायची गरज नाही. म्हणून आजच्या अभंगामध्ये तुकोबरायांनी सांगण्याचा प्रयत्न केला, भक्ती थोडीच करा पण अंतरंगानं भक्ती असू द्या. मनामध्ये कुठलीच आशा ठेवू नका, कारण तो देण्यासाठीच बसलेला आहे. आणि म्हणून ती जर भक्ती तुम्ही करायला लागला तर तुम्हाला काहीच चिंता करायची गरज नाही. सगळा भार